भुजबळ साहेबांविषयी आमच्या मनात प्रचंड आदर आहे, पण ही त्यांचे प्रेशर टॅक्टिक्स आहेत. ह्याच्यात काही म्हणजे सत्य रूपात त्यांनी माघार घेतली याच्यातला काही भाग नाही आहे. हे फक्त प्रेशर टॅक्टिक्स आहेत आणि आपल्याला तिकीट लवकरात लवकर मिळावं याच्यासाठी उचललेलं पाऊल आहे. माहितीचा धर्म पाळला जाईल का? मी तुम्हाला दुसऱ्याच्या घरात कोण कोणालाचा हात धरणार आहे, मला काय करायचंय? त्यांनी प्रचार करो, ते गोगावले म्हणाले तसे, नाही तर न करो, मग आमचं काय जाते? आम्ही आमच्या प्रचारात लागलो, मी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करतो. पूर्व परिक्रम त्यांनी सांगितलं, बरोबर नेहमीच एक वेळ हे सगळं मला मान्य आहे, पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात वाटतच असेल ना की मी पवार साहेबांबरोबर होतो तेव्हा मला निर्णय घेण्याचा अधिकार होता. म्हणजे कुठे ना कुठे मला माहिती आहे की 2009ला मला जेव्हा तिकीट देण्याची वेळ आली तेव्हा मी एका माणसाला विसरूच शकत नाही. शरद पवारांनंतर ते छगन भुजबळ आहेत. छगन भुजबळांनी आग्रही भूमिका घेतली माझ्यासाठी की जितेंद्रला तिकीट द्यायलाच लागेल. वंजारी समाजासाठी तरी म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला जितेंद्रला तिकीट द्यावं लागेल. पण तेव्हा कसं भुजबळांना त्या सगळ्यामध्ये एंट्री होती, त्यांचं ऐकलं जायचं, त्यांचा निर्णय अंतिम मानला जायचा. कधी कधी मला ठाण्याचं अध्यक्ष सुद्धा केलं तेव्हा भुजबळांनीच साहेबांच्या कानात सांगितलं, यांना त्यांना कशाला देता, जितेंद्रलाच बनवा अध्यक्ष. दोघंच बसले होते. मी जवळनं बघितलंय भुजबळांची आणि साहेबांची राजकीय लाईन. आज मला वाईट वाटतं की भुजबळांसारखा माणूस उद्विग्न होतो, फ्रस्ट्रेट होतो, वैफल्यग्रस्त होतो आणि म्हणतो की आता नाही मला लढायचं. जे आमच्यावर बोलत होते की ह्यांचे बघा तिकीट वाटपात किती घोटाळे होत आहेत, किती लढाया होत आहेत, आज ते स्वतःच स्वतःच्या तंगड्यांमध्ये अडकलेत. अजून कित्येक सीट जाहीर नाही झाल्या आहेत. कालच बीजेपीने ठाण्याच्या सीटवरती दावा दाखल केलाय की आम्हीच घेणार म्हणून. डोंबिवलीमध्ये खुलेआम बीजेपी मधलं बंड दिसतंय शिवसेनेविरुद्ध. म्हणजे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याच्या सगळ्या प्रकारांचा वापर केला जातोय. ते आम्ही जे नेहमी सांगतो तेच की पक्षात घ्यायचे आणि त्यांचे अंत्यसंस्कार करून टाकायचे राजकीय. बारामतीत मंचावर जे नेते होते त्यांची मतं पकडली तर 12 ते 15 लाख होत असल्यामुळे विजय आमचाच निश्चित असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. असे सभेला आलेल्याची घरची 4 मतं पकडली तर 50 लाख होतात. नेमकं भुजबळचं माघार म्हणजे मराठा विभाजन जी लढाई होती त्यामुळे कधीतरी हा फटका बसणार होता त्या सीटला. असं आहे की ही लढाई मुळी भुजबळांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पेटवली होती. कुठेतरी स्वतःला ओबीसी नेता, भारताचा ओबीसी नेत्याचा जो चेहरा लालू प्रसादांनी पुढे आणला होता, स्वतःचा चेहरा, तसा चेहरा आपला व्हावा हा त्यांचा प्रयत्न होता. पण त्या पद्धतीने ते बोलत होते, त्या पद्धतीमध्ये ते महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत होते. न्हाव्याने मराठ्याचे केस कापू नये, तामुक्याने अमुक करू नये, आता ओबीसींनीही त्यांची ताकद दाखवावी, हे बरोबर नाही आहे. 12 बलुतेदार गावात युगेने युग राहत आहेत. अशा परिस्थितीत 2 घरांमध्ये भांडण लावणं जे बाजूला आहेत, हे राजकारण्यांचं काम नाही. राजकारण्यांनी घरं बांधण्याची, जोडण्याची कामं करावी, तोडण्याची कामं कधीच करू नये. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की हे काम भुजबळांनी केलं. का केलं मला माहित नाही, कोणी त्यांना सुपारी दिली होती ते मला माहित नाही, पण हे भुजबळांकडनं अपेक्षित नव्हतं. तुम्ही एक राहा इथपर्यंत ठीक आहे, किंवा मुंडे ते पंकजा ताई बोलल्या, आता आपल्यालावर पण वेळ आली की एक ओबीसी लाख ओबीसी बोलायचे. हे काही गरज नव्हती ना बोलायची. कशाला बोलायचं? आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्यात का? कधी मान्यता नाही मिळाली का आमच्या मागण्यांना?
कोणी सांगितलं होतं की मराठा समाजाला ओबीसी समाजातनं आरक्षण देणार आहे? देताच येत नव्हतं. लाख मागण्या असतील कोणाच्याही, ते कॉन्स्टिट्युशनलच होत नाही. आणि बीजेपीने ओबीसींना आणि मराठ्यांना दोघांनाही फसवलं. हा प्रश्न राज्य शासनाच्या अखत्यारीत नसताना तो राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्याचं दाखवून विधिमंडळाच्याच भोवती फिरवत ठेवलं. कारण एक रिझर्वेशन दिलं वाढलं तर राजस्थानमधला गुजर, हरियाणामधला जाट, ह्यांचं जे आरक्षणाचं आंदोलन चालू आहे, भारतामध्ये 38 आंदोलन चालू आहेत जातीची, त्या सगळ्या 38 जणांना तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. आता वंजारी समाज हा तामिळनाडूमध्ये एसटी आहे, मध्य प्रदेशमध्ये एसटी आहे, राजस्थानमध्ये एसटी आहे. मग काय आता आम्ही आंदोलन करायचं की आम्हाला एसटी म्हणून जाहीर करा? असं नाही होत. समजदारपणाने घ्यावं लागतं सगळं. नासमंजस होऊन तुम्ही उसकोणार असाल लोकांना. धनगर समाजाला 10 वर्ष ताटकळत का ठेवलं? मी तर पहिल्याच देशात सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण कुठे गेलं? असं नाही होत. आश्वासन देताना आपण पूर्ण करू शकत नाही, ह्याची जाणीव प्रत्येक आश्वासन देण्याला असलीच पाहिजे. सर, धनगर आरक्षणावरून आत्ताच लेटेस्ट अपडेट आलेले आहे. धनगड आणि धनगर स्वतंत्र आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे. तर धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण नाही असं देखील न्यायालयाने सांगितलं. यावर मला काही बोलायचं नाही. यावर आता ज्यांनी प्रॉमिस केलं होतं ना त्यांनी बोलावं. यावर ज्यांनी प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही घेऊ, त्यांनी उत्तर देत. आता आमचं काम संपलं. म्हणजे नेमकं तुम्ही मला प्रश्न विचारायला आणि मी त्याच्या आधी बोलायला एक वेळ होती. मध्यंतरी गोमूत्र शिंपडणं सुरू होतं नाशिकमध्ये. सगळं मराठी समाज जो आले तेव्हा त्यांच्यासाठी गोमूत्र शिंपडलं गेलं होतं, त्या रस्त्याने गेले, त्यामुळे असा वाद निर्माण झाला होता. हे गोमूत्र शिंपडणं बिंपडणं या गोष्टींवरती माझा विश्वासही नसतो आणि मी ह्या प्रथा या कर्मकांड हे प्रथा परंपरा मानत पण नाही. मला राजकीय दृष्ट्या भुजबळ चुकले असं वाटत होतं, मी बोललो. भुजबळांनी समाजामध्ये आग लावण्याचं काम करायला नको होतं. एवढ्या ज्येष्ठ नेत्यांनी समाज बांधण्याचं विणण्याचं काम करायला होतं. आपण जातीयवादी आहोत असं ह्या वयात त्यांच्यावरती छाप बसणं चुकीचं आणि ते त्यांच्या हाताने त्यांनी करून घेतलं. ठाण्यातनं भाजप दावा करते, नाशिकमध्ये देखील भाजप करते दावा. कुठेतरी धनुष्यबाण त्यांना एकीकडे असं म्हणतात महायुतीसाठी एकत्र आलो आहोत. अशाच पद्धतीने माझ्या शिवसेनेत एक मतदारसंघ जर कमी होत राहिला तर आम्ही सहन करणार नाही असं तानाजी सावंत म्हणाले. तानाजी सावंत काय बोलतात याला फार महत्व नाही. दिल्लीत ओळखत पण नसतील तानाजी सावंत कोण आहेत. प्रश्न असा आहे की बाकीचं सगळं सोडून द्यावं. ज्या मतदारसंघामध्ये दिघे साहेबांनी हा मतदारसंघ आणला ना पहिल्यांदा, ठाणा मतदारसंघ हा दिघे साहेबांनी पहिल्यांदा आणला आणि पहिल्यांदा प्रकाश परांजपे यांना खासदार केले, बरोबर. तो मतदारसंघच अजून डिक्लेअर होत नाही. दिघे साहेब काय म्हणत असतील बरं. कल्याण डोंबिवलीमध्ये उघडपणाने बीजेपी बंड करतं आणि त्या बंडाला कोणी आवरण्याचाही प्रयत्न करत नाही. म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांना काय यातना भोगाव्या लागतील असं की जे राजकारणात यांना समजतं हा अपमान कसा असतो. काय तोंड देणार? आपल्याबरोबर आले, आपल्याबरोबर उभे राहिले आणि आपल्याला नेता म्हणून मुख्यमंत्री केलं, त्यांना आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार? काय असं जर झालं तर येणाऱ्या विधानसभेत त्यांच्या किती आमदारांची तिकीट कट होतील ही भीती तर प्रत्येकाला असणार ना. चायला आपलंही तिकिटाचं घर काही दिसत नाही बाबा. त्यामुळे हे वाटतं तितकं सोपं नाही आहे गणित. अजित पवारांना सांगितलं 8 जागा देऊ, 2 जागा दिल्या, 2 इतर 2 बीजेपीने दिल्या. त्या बाई बोलल्या ना, त्या अर्चनाताई आमच्या, त्या स्पष्ट वक्ते आहेत ना थोड्याशा.
त्यामुळे माझा काय संबंध घड्याळाशी? माझा नव्हता बीजेपीचा आमदार आहे. आम्ही कशाला घड्याळ वाढवू? आम्ही तर नेहमी बीजेपीच वाढवत राहू प्रामाणिकपणा. आणि ते दुसरे आढळराव ते तर कधी म्हणजे त्यांचा काही संबंधच नव्हता. त्यांचं आणि दिलीप वळसे पाटील यांचं हाडवैर आहे. हाडवैर एकेकाळचे सर्वात जवळचे मित्र आणि आता हाडवैर आहे. त्यामुळे ते कधीच घड्याळच्या चिन्हावर आले नसते. त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घड्याळच्या चिन्हावर लढा, कारण का बीजेपीला त्यांना 4 दिल्यासारखं दाखवायचं होतं. दाखवायचं मुळात 2च जागा दिल्या, एक अजित पवारांच्या म्हणजे आमच्या वहिनी सुनीत्रा वहिनी आणि दुसरे द ग्रेट सुनील तटकरे. अजित पवारांमुळे कुठेतरी कमी जागा मिळाल्या का? ज्या पद्धतीने शिवसेना ज्या जागा पाहिजे त्या जागा मिळत नाही अजून, त्यामुळे अजून तिढा सुटत नाहीये. अजित पवारांमुळे एकनाथ शिंदेना जागा कमी मिळाल्या की एकनाथ शिंदेमुळे अजित पवारांना कमी जागा मिळाल्या? आम्हाला काय करायचंय? पण फक्त हसू या गोष्टीचं येतं की अजय पवार पाहिजे त्याला तिकीट द्यायचे. परभणीमधनं राजेश विटेकर आज तिकीट नाही देऊ शकले ना तुम्ही त्याला. मागच्या वेळेस हट्टाने तुम्ही हेच तिकीट तुम्ही घेऊन गेला होता. मला आठवतं राजेश विटेकरला तिकीट मिळालंच पाहिजे. त्याच्यासाठी अजित पवारांनी 5 मिनिटं हे केलं गरम त्यांच्या आवाजात आणि ते राजेश विटेकर क्लिअर झाला होता. परभणीचा राजेश विटेकर उदाहरण देऊन सांगा. महाविकास आघाडीकडून राजेंना घरी जाऊन तिकीट दिलं होतं, मात्र उदयनराजेंना फेरा मारायला लागले. हा महाराष्ट्राचा अपमान केलाय बीजेपीने. उदयनराजेंना तिकीट हे पहिल्याच दिवशी अनाऊन्स करायला पाहिजे होतं, पण महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्या गादीचे वारसदार उदयनराजे यांना दिल्लीला बोलवून याचकासारखं दारासमोर उभं करणं हा महाराष्ट्राचा अपमान. निवडणूक ही गादीची नाहीये, निवडणूक ही व्यक्तीची आहे. पण ती व्यक्ती ज्या गादीवर बसते त्या गादीचाही सन्मान राखला गेला पाहिजे. त्यांनी त्या गादीचाच अपमान केला. आणि दुसरीकडे शाहू महाराज राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणजे तारा राणीचे वारसदार, त्यांना घर बसल्या 3ही पक्ष तयार होते तिकीट द्यायला. पद्मसिंह पाटलांची आजकाल तब्येतही बरी नसते, वयोवृद्ध झालेले आहेत, त्यांचं नातंही आहे. दोघांनी अनेक वर्ष विधानसभेत आणि मंत्रिमंडळात एकत्र कामही केलेलं आहे. त्याच्यामुळे अशा गाठीभेटींना काही फार राजकीय महत्व नसतं. शेवटी माणुसकी प्रत्येकाला असलीच पाहिजे आणि ती जोपासली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार घोषणा एवढा वेळ का लागतोय का? राजन विचारायच्या समोर खूप वेळ लागतो त्यांना, मिळत नाही. काय कारण असतं तुम्हाला काय वाटतं? राजन विचारेंचा लोकसंपर्क, राजन विचारेंनी गेल्या काही वर्षात केलेलं काम, त्यांचा रात्री बेरात्री सगळीकडे फिरणं, हे सगळे ॲडिशनल पॉइंट्स आहेत त्यांचे. कधीतरी मतदारसंघात गेलो असं त्याचं नाही आहे ना, तो कायम मतदारसंघात असतो. तेव्हा राजन विचारेंना टक्कर घेणं हे तेवढं सोपं नाही आहे. आणि अजून एक स्पष्ट आहे की शिवसेनेचा वोटर किंवा राष्ट्रवादीचा खालचा वोटर हा हल्लेला नाहीये. आणि ह्या अग्निपरीक्षेला सामोरे जायला तयार नाहीत लोक. महाराष्ट्रात मोदीला उतरावं लागतं. आता पुन्हा एका मोदी येणार. उद्या देखील मोदींची सभा आहे परभणीमध्ये, या ठिकाणी आपण आता बोलूया. ठीक आहे ना, मोदींना खूप वेळ आहे, खूप वेळ आहे, येत असतील, सभा घेत असतील. पवार साहेबांचा मॅरेथॉन दौरा आता सुरू होणार आहे. दारा सुरू झालेलं आहे. काय तुमचा दौरा वगैरे कुठं असणार आहे? आता जयंत पाटलांचा फोन आलेला की मान, खटाव, इंदापूर, सोलापूर या परिसरामध्ये मागणी आहे, तर तुझी तयारी करून ठेव आणि तुला जायचं कधी ते मी सांगतो. तुम्ही जे ट्विट केलेलं आहे, वरुण गांधीचं उदाहरण दिलेलं आहे, काय तुम्हाला असं नाही. वरुण गांधींना
सांगितलं की तुम्ही रायबरेलीतनं लढा, त्यांनी सांगितलं मी माझ्या बहिणीसमोर नाही लढणार. आणि वरुण गांधी हा काँग्रेसमध्ये कधीच नव्हता. पण जे लहानपणीचे दिवस त्यांनी संजय गांधी आणि राजीव गांधी जेव्हा एकत्र राहत होते त्या घरामध्ये, पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भोवती एक लहान पोरं फिरत होती, तेव्हाच्या आठवणी त्यांनी काढून सांगितलं की मी नाही लढणार. नेहरूंचं रक्त आहे, प्रगल्भ, याच्यात प्रगल्भता दिसते. म्हणजे पक्षाचं कुठपर्यंत ऐकायचं आणि आपल्या घरातच आपण वैर असल्याचं दाखवायचं, मी नाही दाखवणार असं त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं. कौतुक केलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.